हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे। हे खरं आहे की आता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे। या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे। शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांशी बोलताना शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की जो शब्द मी दिलेला होता तर तो मी आता पूर्ण करत आहोत असं म्हणून त्यांनी कर्जमाफीची तारीख आता जाहीर केली आहे। शेती पिकांसाठी कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे, कारण हिवाळी अधिवेशनामध्ये जे घडलं ते शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारं होतं। सरकारने निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना जो शब्द दिला होता तो आता पूर्ण होत असतानाच शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील भाजपचं सरकार आहे आणि केंद्र शासनामध्ये देखील भाजपचं सरकार आहे। त्यामुळे स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्रातील राजकारणाचा आढावा घेऊन महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 10,000 कोटी रुपयाचा निधी हा फडणवीस सरकारकडे पाठवला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना नरेंद्र मोदी साहेबांनी आदेश दिलेत। नरेंद्र मोदी साहेबांनी पात्र शेतकऱ्यांची यादी देखील देवेंद्र फडणवीस साहेबांकडे दिली आहे। या 5 अटींमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार असल्याचं स्पष्टपणे घोषित करण्यात आलं आहे। आपण पाहणारच आहोत की कोणत्या 5 अटी मोदी साहेबांनी सांगितल्या आहेत आणि त्यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरले आहेत। शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा बच्चू कडूंकडून आंदोलन काढण्यात आलं होतं त्याच वेळी शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंनी जेव्हा आवाज उठवला होता त्याचा परिणाम हा राजकारणावरती झाला आणि याचाच आढावा हा केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यात आलेला होता। त्यामुळेच मोदी सरकारने देखील कर्जमाफीसाठी राज्य सरकारला मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, परवाच एका बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी कर्जमाफीबद्दल मोठं विधान केलंय। देशभरातील सर्व शेतकऱ्यांनाच आर्थिक सहाय्य देण्यासाठी मोदी साहेबांनी शेतकऱ्यांना प्रयत्नशील असं मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि पात्र शेतकऱ्यांची यादी देखील जाहीर केली होती। त्याचाच आढावा घेऊन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे। कर्जमाफीची तारीख ठरलेली असून 5 अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आज कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। जे शेतकरी यामध्ये अपात्र ठरणार आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलंय। त्याचबरोबर 10 लाख शेतकरी अपात्र ठरू शकतात असं देखील सांगण्यात आलंय। मग कोणत्या अटी लावण्यात आल्यात हे आपण पाहणार आहोत। शेतकऱ्यांना तुम्हाला माहितीच आहे की कर्जमाफीसाठी राज्य सरकारला 35,000 कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारकडे हवा होता, परंतु सरकारला आता 10,000 कोटी रुपयाचा निधी हा केंद्र सरकारकडून मिळालेला असल्यामुळे खूप मोठी आणि आनंदाची बातमी ही तुमच्यासाठी आली आहे। परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कर्जमाफीचं परिपत्रक जाहीर करत असताना GR मध्ये 5 अटी नमूद केल्यात आणि त्या 5 अटींसोबतच महाराष्ट्रातील कोणत्या बँकांमधील कर्ज माफ होणार आहे त्या बँकांची नावं देखील जाहीर करण्यात आली आहेत। कारण या कर्जमाफीमध्ये सरकारने 5 अटी लावल्या आहेत आणि त्या 5 अटींसोबतच बँकांची नावं देखील जाहीर करण्यात आली आहेत। जर या बँकांमधून तुम्ही कर्ज घेतलं असेल तरच तुमचं कर्ज माफ होणार आहे। मग शेतकरी मित्रांनो, यासाठी कोणकोणत्या बँकांची नावं जाहीर करण्यात आली आहेत त्या बँकांची नावं देखील आपण पाहणार आहोत। शेती पिकांसाठी बियाणांसाठी तुम्ही जर कर्ज घेतलं असेल तर कोणत्या बँकेमधील कर्ज माफ होणार आहे हे लक्षपूर्वक बघा, कारण आता शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफीचा निर्णय तर घेतला आणि शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा विचार अखेर करण्यात आलेला आहे, परंतु कोणत्या बँकांमधील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि कोणत्या तारखेला ही कर्जमाफी होणार आहे हे आपण पाहूया। याबद्दल उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेत, मुख्यमंत्र्यांनी कोणती तारीख सांगितली आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कोणत्या बँकांची नावं जाहीर केलेली आहेत हे देखील आपण पाहणार आहोत। कारण आता निर्णय हा थेट राज्य सरकारने घेतलाय। केंद्र सरकारने निधी दिला, परंतु निर्णय हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतला आहे।
या निर्णयामध्ये मोठमोठ्या बँका समाविष्ट करण्यात आल्या आहेत. जर तुम्ही कर्ज हे या बँकेमधून घेतलं असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये काही खाजगी बँकांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे, तर काही सरकारी बँका देखील यामध्ये आहेत. रिझर्व्ह बँकेच्या अटी आणि तरतुदीमध्ये पात्र ठरणाऱ्या बँकांची निवड आता सरकारने कर्जमाफीसाठी केली आहे. त्यांची नावे आपण पुढे पाहणारच आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार असल्याचं सांगितलं होतं, परंतु आता अटीमध्ये बघितलं गेलं तर अनेक शेतकरी यामधून वगळण्यात होण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकारकडून अनेक प्रश्न निवडण्यात आले, त्यामध्ये बरेच शेतकरी हे अपात्र ठरू शकणार आहेत. म्हणजेच 10 लाख शेतकरी तरी अपात्र ठरू शकतात असं सध्याच्या स्थितीला बोललं जात आहे. यामध्ये अटी लावण्यात आलेल्या आहेत. जे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे करण्यात आलेले आहेत ते प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि राज्य सरकारने याच्याच अटी आणि तरतुदी आता कर्जमाफीसाठी लावल्या. त्यामुळे जे शेतकरी कर्जमाफीची आशा लावून होते त्या शेतकऱ्यांसाठी मोठं आव्हान समोर आले. काही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर काही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी देखील आलेली आहे. जर तुम्ही अटीमध्ये पात्र ठरला तर तुम्हाला थकीत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, पहिल्या अटीमध्ये जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा तारीख जाहीर केली त्याच वेळी त्यांनी सांगितलं आहे की अनेक शेतकरी आहेत की त्यांनी अक्षरशः कर्जमाफीसाठी आत्महत्या देखील केली आहे. मग असे अनेक प्रश्न जेव्हा राज्य सरकारसमोर उभे राहिले आणि त्यावेळीच आंदोलनं निर्माण झाली, तेव्हाच महाराष्ट्रातील काही बँकांची निवड ही आम्ही केलेली होती. फक्त निधी मिळत नसल्यामुळे हे काम थांबलं होतं. कारण 31 डिसेंबर 2024 पासून विदर्भ, मराठवाडा अशा अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांचे अनेक गंभीर प्रश्न हे राज्य सरकारसमोर असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विचार केला, परंतु सरकारकडे निधी नसल्यामुळे सरकारने हा विचार थांबवला होता आणि हा निर्णय घेतला नव्हता. परंतु अखेर थेट निर्णय घेण्याचा विचार करत असताना 5 अटी लावण्याचा विचार देखील सरकारने केला. कारण निधी मिळाल्याबरोबरच शेतकऱ्यांचा विचार करण्यात आला आहे, परंतु अनेक शेतकरी जे श्रीमंत आहेत ते देखील कर्जमाफीचा लाभ घेतात. त्यामुळे गरजू शेतकरी ही लाभापासून वंचित राहतात. मग आता जर केंद्र शासनच राज्य सरकारला निधी देत आहे तर निधी आपल्याला मिळाला आहे तर तो निधी गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी राज्य सरकारने फक्त 5 अटी या लावलेल्या आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली तारीख देखील आपण पाहणार आहोत. कर्जमाफीचा लाभ कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे हे जाणून घेऊया. महाराष्ट्रातील फक्त 12 बँकांमधील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी या 12 बँकांमधून कर्ज घेतलं होतं त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही रेग्युलर शेतकरी असाल म्हणजेच तुम्ही शेती हा तुमचा प्रथम व्यवसाय निवडला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण ज्या 5 अटी लावण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची अट अशी आहे की जर तुम्ही शेतकरी हाच व्यवसाय निवडला असेल आणि तुम्ही शेती व्यतिरिक्त आणखीन कोणतंही काम करत नसाल तर तुमचा अर्ज हा कर्जमाफीसाठी सर्वात आधी स्वीकारला जाणार आहे. म्हणजे सर्वात आधी तुम्हाला कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर दुसरी अट अशी आहे की शेतकरी मित्रांनो, तुम्ही कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी तुमचं उत्पन्न किती आहे हे देखील सरकार बघणार आहे. तुमचं उत्पन्न किती आहे यावरून तुम्हाला किती रुपयाचं कर्ज माफ केलं जाऊ शकतं हे ठरवलं जाणार आहे. त्यानंतर तिसरी अट अशी आहे की तुमच्या शेतीचा 7/12 देखील सरकारकडून बघितला जाणार आहे. जर तुमचा 7/12 हा कर्जमाफीसाठी पात्र ठरला तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे. चौथी सरकारकडून लावण्यात आलेली अट अशी आहे की शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा हा कोणता आहे. जर तुमचा जिल्हा हा अतिवृष्टी क्षेत्रातील असेल किंवा तुमचा जिल्हा हा दुष्काळ भागातील असेल तर तुम्हाला कर्जमाफीसाठी आधी प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि 5वी आणि सर्वात शेवटची अट अशी आहे की शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे फार्मर ID हा असलाच पाहिजे. जर तुम्ही या अटींमध्ये बसत असाल तर तुमचं कर्ज हे सरकारकडून माफ केलं जाणार आहे आणि शेतकरी कर्जमाफीचा लाभ हा तुम्हाला मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी तारीख जाहीर केलेली आहे अगदी त्याच तारखेला तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार असून तुमचं कर्ज हे थेट माफ केलं जाणार आहे. इतक्या वर्षापासून अडकून राहिलेला हा कर्जमाफीचा प्रश्न आता सोडवला जाणार आहे. अनेक आंदोलनं झाली आणि आता सरकारने या आंदोलनांना यश दिलं आहे. शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या बँकेमधील कर्ज माफ होणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाला असून कोणत्या बँकेमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे हे आपण पाहूया. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची असणारी इंडियन ओव्हरसीज बँकेमधून जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. त्यानंतर दुसरी बँक आहे HDFC बँकेमधून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं त्या शेतकऱ्यांचं कर्ज देखील माफ केलं जाणार आहे. युनियन बँक शेतकरी कर्जमाफीसाठी
कर्जमाफीसाठी पात्र ठरली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे. पंजाब नॅशनल बँकेमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी देखील दिलासादायक बातमी आली आहे. ॲक्सिस बँकेमधून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं त्या शेतकऱ्यांचे देखील कर्ज माफ केलं जाणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी IDBI बँक देखील पात्र ठरली आहे. बँक ऑफ बडोदामधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी आहे. स्टेट बँकेमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर इंडियन बँकेमधून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं त्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. लाखो शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना आता यश मिळालेलं असून अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. थकीत कर्जमाफी आता होणार आहे. शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचलेला असून सरकारने थेट कर्जमाफीचा निर्णय दिला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आली आहे. फडणवीस सरकारने आता थेट शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. इतक्या वर्षाचा रखडलेला प्रश्न आता सरकारने सोडवला. अनेक आंदोलनांना आज यश मिळत असून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आता पार पडला आहे.